ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिली अशी स्पर्धा आहे की सलग 5 षटकाचे सामने आहे. पहिला चेंडू डोळे मिटून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गौरव चौधरी बीट होतोय आणि चांगली सुरुवात करतोय. गोलंदाज नवीन, स्ट्राईकला अजय शिंदे. सज्ज होताना परत एकदा चांगला चेंडू, अप्रतिम बॉलिंग. निश्चित ॲडव्होकेट आमचे मनोज ठाकूर यांच्याकडून प्रणव पाटील आपल्याला बक्षीस आहे. या आपण 500 रुपयाची रोख रक्कम घेऊन जायची आहे. जो हा याच्या पहिले सामना संपला त्याचे मॅन ऑफ मॅच राहिलेले आहेत. यावेळेस पात्र टर्न केलंय, हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का बसलाय वराळ देवी स्पोर्ट ताडाली बी टीमला. अन्यथा जर नाही आले तर मग ते 500 रुपये कमिटीकडे जमा होतील. नाही पैसा कोणी सोडेल का? ना बाप बडा ना बेटा बडा, सबसे बडा रुपया रुपया रुपया. आणि अल्पेश दादाने सकाळी मला एक प्रश्न विचारला होता, त्याला एकच उत्तर दिलं, दिन तुम्हारा है और रात मेरी है. अतिशय सुपर षटक पाहतोय आपण. काय लाजवाब गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज नवीन, सुपर बॉलिंग. आतापर्यंत 4 चेंडू डॉट, त्याच्यात 1 विकेट. क्या बात आहे. आणि मास आनंदित. माझा दादा अल्पेश दादा बोलतो की जर टाळ्या तुम्ही इथून वाजवल्या तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेस पात्र चेंडू मात्र पाहतोय की आपण थर्डमॅन कडे जातोय आणि आला हा लकी चौकार. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर आपण चला या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. गोलंदाज सज्ज होताना. ओ सुपर डिलिव्हरी, अतिशय सुरेख चेंडू होता आणि काय 50 षटक हाताळलं पाहतो आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद. नवीन सुपर बॉलिंग. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र 2-2 हात करेल जरीमरी स्पोर्ट आलिमगर या टीम सोबत. वरच्या गटातून जर पाहिलं आपण टॉप 3च्या सामन्यासाठी पुढे गेलेला आहे तो म्हणजे आयोजक संघ जे काप्रोबा क्रिकेट क्लब वेले संघ. जबरदस्त तुफान प्रदर्शन पाहिलं आपण. भावेश पाटील अँड कंपनीचं. विराज डावखोरा बॅटर. जालिंदर पाटील, जुनं ते सोनं म्हणतात. कित्येक वर्षापासून या खेळूला पाहतोय मी. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे या टीम मध्ये. आणि कोचिंग करताना आमचे मास. हो यावेळेस मात्र हा फटका पाहतोय आपण. पंच केलाय पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडू मात्र आउटफील्ड खूप चांगली आहे मैदानाची, रोखू शकणार नाही. सीमा पार हा येतोय चौकार. कोच टीमचा गुरु किंवा कोच कसा असावा तर गॅरी कृष्णन सारखा असावा. मी तर म्हणेन की मास सारखा असावा.
आणि तिच्या टीमच्या कॅप्टननी खूप खास छान मुलाखत दिली होती. काय कारण आहे की 40 प्लस जाण्याचं, आणि मास यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की त्याची फिटनेस नाही आहे. सज्ज होताना गोलंदाज, ओ चांगला ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. सरळ बॅटने फटका, कुठलाही संधी नाही आहे. आउटफील्ड खूप दमदार आहे. फक्त गॅप शोधा आणि बाउंड्री तुम्ही निश्चित पूर्ण करा. आतापर्यंत आणि यावेळेस स्वतः पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगलं कमबॅक पाहतोय आपण. जलिंदर मला करतोय स्ट्राईक वर पाहतोय की आपण गौरव चौधरी आहे. 2 बाउंड्री तिच्या बॅटमधून 4 चेंडूचा सामना केलाय. 8 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यावेळेस पाहता सुपर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. शतकला भेदू शकला नाही आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल गौरव चौधरी. टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 13. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू परत निश्चित वापशी छान करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. शेवटच्या 4 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आमचे दोन्ही समालोचक आता मात्र ताजीतवाने होऊन परत एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये येईल अशी आपण आशा बाळगूया. गोलंदाजीमध्ये गोलंदाज नवीन, आपल्या कोट्यातला दुसरं आणि टीमच्या माध्यमातून 3रं षटक. पहिले षटक अतिशय छान हाताळलं होतं. फक्त 4 धावा, 1 गडी बाद, कम खर्चीला और फुल चर्चीला. गोलंदाज नवीन, ओ चांगला चेंडू होता. फक्त शरीराच्या दूर ढकलून दिलंय पॉइंट दिशेकडे आणि 1 सिंगल. धावसंख्येत भर, धावसंख्या 14. स्ट्राईकला तर मात्र अजय चौधरी. क्षेत्ररक्षणची विरोधता पाहतोय आपण अजयसाठी. तो क्षेत्ररक्षण कायम पॉइंट सोबत कव्हर, लॉंग ऑफ, फाईन लेग, स्कोर लेग बाउंड्री, मिड विकेट आणि वाईडीज लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर 1 क्षेत्ररक्षक. परत एकदा चांगला चेंडू. नवीन खूप छान बॉलिंग करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. निश्चित जबरदस्त चेंडू जरी जुना झाला असेल पण नवीन मात्र सुपर बॉलिंग करतोय. अजून एक लेग कटर्स. सज्ज होताना गोलंदाज अतिशय जबरदस्त बॉलिंग. नवीन फक्त 1 सिंगल खर्च केलाय आतापर्यंत. जबरदस्त यास पात्र हा फुलचा फटका, कंट्रोल फुलचा फटका म्हणता येईल. स्कोर लेग कडे अतिशय वेगात 1 सिंगल इथे मात्र कंप्लीट.
धावसंख्या जर पाहिल्या तर मात्र पुढे सरकते ती 15. 4 चेंडूमध्ये कमाल आणि धमाल बॉलिंग हाताळतोय नवीन. नवीन चेंडू घेऊन येतोय नवीन हा बॉलर. परत एकदा आणि यावेळेस पाहता बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये. हे घडणारच होतं कारण की जास्त निर्धाव चेंडू जर खेळले बॅटर तर विकेटची भास होते आणि तो विकेट प्राप्त केलाय नवीन यांनी. अतिशय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहतोय आपण नवीन यांचं. 30 षटक प्रगतीपथावर. करण बजाके धीमी आणि संत सुरुवात. तर नवीन यांची सुपरहिट बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये जर पाहिलं आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करतोय. एक गडी सुद्धा बाद करतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. जनुमान सारंगाव विपक्ष ताडाली. गोलंदाज सजीव होताना राईट अमोर द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू परत एकदा लेट कटर आणि गिरी चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल आणि निश्चित नो डाऊट बाईच्या स्वरूपात या 4 धावा. गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा बदल करूया आपण. पुढचा आवाज आपण ऐकूया कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आणि आमचे खास मित्र सुभाष धुमाल सर आणि त्याच्या समेत असेल व्हॉइस ऑफ मुरबाड की ओ आवाज सुनील शेलके सर. वरलदेवी ताडाली बी विपक्ष जनमन सारंगाव या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुपारच्या 17 नंतर जय कापरप वेले आयोजित कापरप चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या व्यापीडायझर विराजमान असणाऱ्या मान्यवरांचं आणि यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही ऑनलाईन स्वागत करत आहोत. करण बजागे आणि अजय ही जोडी मैदानामध्ये. गौरव आणि अजय हे या 2 फलंदाज बाद झाले आहेत. अजय शिंदे हा बाद झालेला आहे. त्यानंतर गौरव हा देखील बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या 3 षटकाची समाप्तीनंतर धावफलकर पाहायला मिळते ते 19 धावा. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. रोहित बॉलिंग ट्रॅकवर. राईट अमोर द स्टंप. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप मापनचं निकलेश बजागे सरांचा वाटचा इशारा येतोय. आव्हान धावा वाटरूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 20 धावा. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण बघतोय आणि हा सामना 5 षटकांचा ज्यामध्ये P1 आणि P2 हे 2 मॅन्डेटरी पॉवरचे षटके देखील पाहायला मिळालेले आहेत. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. चांगली वापसी करताना आपण बघतोय वाईड नंतर गोलंदाज रोहित. चौथं षटक घेऊन आलेले जनमान सारंगाव या संघाकडून रोहित हा गोलंदाज. तर सामना करायला फलंदाज. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. झेल होण्यासारखी संभावनाने अजय याच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 21 वर 21. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फर्स्ट राऊंड मधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सध्या सारंग विपक्ष ताडाली बी या 2 संघामध्ये. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला स्केट कटचा फटका. चेंडू निघून जाईल फान रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
नक्ष भावेश पाटील यांच्याकडून पियुष पाटीलाला तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. एक खलेवली गाणं नक्कीच त्यांनी पेश केलेलं आहे आणि नक्कीच आपण पाहतोय त्यांच्यासाठी पारितोषिक देखील इथे दिलं जात आहे. काल देखील तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक पियुष पाटील यांनी पटकावलं होतं आणि पियुष पाटील यांच्यासाठी अल्पेश गायकवाड यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र जबरदस्त वाईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पियुष पाटील यांची मागणी देखील आता भिवंडी तालुक्यामध्ये या डीजे ऑपरेटरसाठी वाढेल यातील मात्र शंका नाही, कारण इथूनच नक्कीच आपण पाहतोय ते आता फोकसमध्ये आलेले आहेत, फेमस झालेले आहेत. पियुष पाटील पीपी मॅन फ्रॉम वेले. इथे या ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. लॉंगर रिजनमध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. रिस्की होतं खरं तर, जोखीम पत्करली होती, मात्र 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावनी या वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली बी संघाची धावसंख्या 27-27. स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न समोर, मात्र चिन्ह आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. 4 षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27-27. लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ द 4th ओव्हर. आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. तसे मित्रांनो, आज जर बघितलं तर 14 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी जर क्रिकेट जगतामधील घडामोडी पाहायच्या झाल्या तर आजच्या दिवशी 1924 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ कसोटीच्या पहिल्या डावामध्ये इंग्लंड विरुद्ध अवघ्या 30 या धावसंख्येवर ऑलआउट झाला होता. आजच्या दिवशी 1996 मध्ये श्रीलंकेचा फलंदाज कुमार धर्मसेना वेस्ट इंडिजच्या गोलंदाज कोटनी वॉलच्या गोलंदाजीवर हिट विकेट पद्धतीने बाद झाला होता. आणि आजच्या दिवशी 2007 मध्ये न्यूझीलंडचा तेज तर्रार गोलंदाज सेन वॉर्ड याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2009 मध्ये मुंबई संघाने कर्नाटक संघाला पराभूत करून फायनलमध्ये तब्बल 39 रणजी करंडक जिंकण्याचा भीम पराक्रम केला होता. या क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडी बोलूया पुन्हा एकदा आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27-27. धीरज पाटील यांनी जर सूर मारून डावी मारून झेल पकडला तर कुंदन पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. एक अनोखं पारितोषिक नक्कीच इथे जाहीर केलं जात आहे. आणि मास यांनी जर झेल पकडला सीमाशे बाहेर, त्यांच्यासाठी आमचे सगळे समोर सुनील शेलके सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मात्र एक मासाठी अल्पेश गायकवाड यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. मात्र एक नेम आहे, मास यांनी मास घालूनच झेल पकडायला हवा, कारण सध्या कालाची गरज आहे. चीन मधून नक्कीच HMPV हा व्हायरस नक्कीच नव्याने आता मात्र थैमान घालत आहे आणि कदाचित तो भारतामध्ये देखील येऊ शकतोय. आणि सर्वात अगोदर त्याचा धोका मासला आहे, म्हणजे दानाजी पाटील आहे ना, कारण त्यांचं आपण पाहिलं निकनेम मास आहे आणि खरं तर त्या व्हायरसचा धोका मास याला असणार आहे. म्हणूनच अल्पेश गायकवाड यांनी त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मास घालून जर झेल पकडला तर हे पारितोषिक दिलं जाईल. धनाजी पाटील माससाठी सुवर्ण संधी आहे. पंचांचा लेगबाजचा इशारा येतोय. आव्हान तर धाव लेगबाजच्या रूपाने धावसंख्या सिंगल पुरुष रखते 29-29. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामनामध्ये वरालदेवी ताडाली बी विपक्ष जन्मन सारंगाव या 2 संघामध्ये. तर जी प्रॅक्टिस सुरू आहे आलिमगड संघ नाही का, आपण ते प्रॅक्टिस थांबवायचं आहे, अन्यथा पुढील सामन्यामध्ये आपल्याला पॅनल्टी देखील लागू शकतोय.
पुढील चेंडू धनाजी पाटील उर्फ मास हे देखील आता मात्र मासचा वापर करताना पाहायला मिळतात आणि ही काळाची गरज आहे खरेतर. तर प्रथम फलंदाजी करताना वरदेवी स्पोर्ट्स ताडाली बी संघाने आपल्या स्कोरवर धावा जोडलेल्या त्या 30 आणि 31 धावांचं आव्हान जर्मन सारंगाव संघासमोर उभं केलेलं आहे. एकतीस धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढच्या वर्षी कदाचित धनाजी पाटील मास आपल्याला 40+ संघामधून सारंगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. आणि तब्बल आपण जर बघितलं यंदाच्या अंगामध्ये 12 वर्षानंतर जर्मन सारंगाव संघाने अंतिम फेरीमध्ये देखील धडक मारण्याचा पराक्रम केला होता. म्हणजे या 40+ मध्ये या संघाला एक तप लागलेला आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि या मात्र त्यावेळी त्यांना विजेतेपदाने उलकावणी दिली होती. तब्बल 12 वर्षानंतर सारंगाव संघ अंतिम फेरीमध्ये धडक काल्हेरे मैदानावर त्यांनी मारली होती. मात्र त्यावेळी त्यांचं विजयाचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. आणि 2026 ला नक्कीच प्रतिस्पर्धी संघासाठी या सारंगाव संघ कदाचित डोकेदुखी ठरू शकेल. कारण धनाजी पाटील आपला डेब्यू करणार आहे, पदार्पण करणार आहे. आणि ते आमच्या जवळ मनोगत देखील व्यक्त करतात की बॉलरांना ते चोपताच ठेवणार आहेत. म्हणजे धनाजी पाटील मास खरं तर ओरिजिनल मास पेक्षा प्रतिस्पर्धी संघांना पुढच्या वर्षी ह्या मासचा धोका अधिक असणार आहे. आव्हान येथे 31 धावांचा आणि 31 आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलवे जोडी जर्मन सारंगाव संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेले आहे. गजानन पाटील साहेबांकडून धीरज पाटील यांना प्रति षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. त्यांचे पिताश्री आहेत, वडील आहेत. इथे मात्र सुरेख फाटका अगदी इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यांची निघून जातोय स्वीपर करून सीमा पार झन्नाटेदार चौकार. प्रति षटकासाठी धीरजसाठी या सोडून संधी आहे. मात्र त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. नितीश रेड्डी आणि त्यांच्या वडिलांच्या समोर आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. पाहूया धीरज आपल्या वडिलांच्या समोर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चिनू निघून जातोय या सीमा पार मिडविक रिझन मधून हा सलगचा दुसरा चौकार.
षटकारांसाठी पारितोषिक आहे. आपण पाहतो 2 चौकार धीरजच्या बॅटमधून आलेले आहेत. मग त्यांचे पिताश्री आमचे VIP डायझर आहेत. आणि हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक गजानन पाटील साहेबांकडून चौकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर, कारण चौकारांची हॅट्रिकवर आता मात्र धीरच पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय संधीचं सोनं करता आलं. आणि तसंही आपण पाहतोय घर का पैसा घर में, घर का पैसा घर मेच, म्हणजे घरातला पैसा घरामध्येच, बाहेर कुठे जायला नको. हा निर्धाव चेंडू इथे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 2 चेंडूंवर चौकार आणि त्यानंतर ते 2 चेंडू निर्धाव. गोलंदाज अजय, फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय वडालदेवी स्पोर्ट्स ताडाली बी संघाकडून. अजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज धीरज, जो वैयक्तिक 8 या दोषांकडून फलंदाजी करतोय. या स्पर्धेमध्ये एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण अल्पेश गायकवाड यांना पाहतोय आणि सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर. जिथे कमी तिथे आम्ही. खरं तर ही भूमिका धनाजी पाटील यांची असते. नेहमीच सपोर्ट नक्कीच जीसीएचे ते ॲक्टिव्ह सदस्य आहेत. आणि जीसीएचं पान देखील आता सध्या भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये धनाजी पाटील मास यांच्याशिवाय हलत नाही. कमिंग सून बिग इव्हेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच सायकल असणार आहे. 6 तारखेपासून नक्कीच त्या स्पर्धेला सुरुवात होईल. पुढील महिन्यामध्ये मित्रांनो पाहायला विसरू नका खास इव्हेंट, मेगा इव्हेंट मास यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं खास आकर्षण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये सायकल. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. एक माफक आव्हान आहे खरं तर जवानमान सारंगाव संघासमोर 31 धावांचा. दरम्यान दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी आणि या खास करून जवानमान सारंगाव संघासाठी ऑल द बेस्ट आलेले आहे आणि ऑल इज वेल सध्या तरी पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 12. बिनबाद एक चांगली सुरुवात. धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय आणि या गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज साईराज येतोय. फिरकी गोलंदाज साईराज चौधरी आपण पाहतोय तिरप्या रनअपने. इथे हुक केलेला चेंडूला हुकचा फटका आणि चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकारीन संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 31 लक्षाचा पाठलाग करताना जवानमान सारंगाव संघ. बाटाले एक्सप्रेस पंकज मालेने त्यांच्या समवेत रातोके कातील विजेंद्र पाटील, सबसे कातील गौतमी पाटील और रातोके कातील विजेंद्र पाटील. सध्या रातोके कातील आपण पाहतो विजेंद्र पाटीलची चर्चा सुरू आहे आणि त्यांच्या समेत भाटाल एक्सप्रेस पंकज माली. इथे मात्र रिव्हर्स फटका आणि हा चेंडू निघून जातोय या पॉइंट रिजन मधून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अगदी तोलून मापून मारलेला षटकार पाहतो. कॅल्क्युलेट सिक्सर. फलंदाज नवीनच्या बॅट मधून सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. धीरजच्या बॅट मधून सलग 2 चौकार पाहायला मिळाले होते सलगचे आणि ते मात्र सलगचे 2 षटकार नवीनच्या बॅट मधून पाहायला मिळतात. धावसंख्या 24 धावा. मजबूत स्थितीमध्ये जवानमान सारंगाव संघ आणि या धनाजी पाटील यांचे चेहऱ्यावर स्मित असे आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जाईल. यावेळी मात्र 1 बाउंड चौकार. सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28 आणि इथून मात्र इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे जवानमान सारंगाव संघाला विजयासाठी. धनाजी पाटील कोच आहेत. सध्या ते कोच आहेत, प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या तालमीत जवानमान सारंगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये हा सामना संपेल का पाहूया. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 28, केवळ 3 धावांची आवश्यकता आहे जर्मन सारंगाव संघाला विजयासाठी. फुलटा चेंडू आणि हा विजयी फटका असणार आहे. विजय संपादन केलेला आहे जर्मन सारंगाव संघाने. अभिनंदन जर्मन सारंगाव, अभिनंदन, खास अभिनंदन करतोय या मास यांचं, धनाजी पाटील यांचं, यांनी हाडलं वडादेवी स्पोर्ट्सचा ताडाले बी. तर या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नवीन ठरला या सामन्याचा सामनावीर. नवीन इज मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्यात विजेता संघ जर्मन सारंगाव आणि जरीमरी अलिमगड दोन्ही संघाला एक आपण टॉस साठी आमच्या ड्रीम टू अर्न टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील केला जाईल. तर टॉस कडे आपण बोलणार, टॉस देखील टॉस बॉक्स मध्ये केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच साठी नवीन आपण यायचं आहे. अभिनंदन सागर पाटील, अभिनंदन धनाजी पाटील, प्रशिक्षक कोच आपण पाहतोय धनाजी पाटील.